श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 799. प्रभू रामचंद्र या पंपा सरोवराच्या नजीक आलेले आहेत आणि त्यांनी या समस्त प्रकृतीचं जे अत्यंत सुंदर निरीक्षण केलं त्याचं वर्णन गोस्वामीजींनी आपल्याला गेल्या 2-3 कथा विभागांमधून या चौपायांमधून सांगितलं. गुरुकृपेने आपण या पंपा सरोवराचं वर्णन आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या हृदयाशी एक तुलनात्मक अभ्यासाच्या दृष्टीने पाहिलं. अशा या आत्मज्ञानी संताच्या सान्निध्यामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील रमले. तिथं आपल्यासारख्या सामान्य जीवांची गोष्टच ती काय. श्री महाराजांच्या अनेक चरित्रातल्या प्रसंगांनी आपण गोस्वामीजींच्या या रहस्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्र या पंपा सरोवराचं निरीक्षण करतात आणि पाहता पाहता केवळ दर्शनापुरतं हे प्रेम मर्यादित न राहता या सरोवरामध्ये प्रभू स्नान देखील करतात. तत्पश्चात एका सुंदर अशा वृक्षाच्या दाट सावलीमध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या समवेत भगवत चर्चा सत्संग या आधाराने रमलेले आहेत. अशा या सत्संगाचा आनंद घेण्यासाठी अनेक ऋषी मुनी देखील प्रभू रामचंद्रांच्या भेटीसाठी येतात. प्रत्यक्ष स्वर्गातील देवतांना देखील या सुखाची अभिलाषा होते. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की तह पुनी सकल देव मुनी आए, अस्तुति करी निज धाम सिधाए. प्रश्न असा येतो की प्रभू रामचंद्र जाण्याच्या आधीच संत मुनी आले, दर्शन घेतलं, सत्संग केला आणि परत गेले. खरं तर व्यासपीठावरचा प्रमुख वक्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत श्रोत्याने व्यासपीठापासून दूर जाणं हा देखील श्रवणामधला एक अपराधच म्हणायचा. परंतु सज्जनो, इथं देवता आणि मुनिगण हे जे प्रभू रामचंद्रांच्या सान्निध्यामध्ये आलेले आहेत आणि ते या सर्व सत्संगतीमधून भगवंताचं दर्शन घेऊन त्याची स्तुती करून आपापल्या धामी निघून जातात. यावरून एक अत्यंत सुंदर सूत्र मला माझ्याच हृदयामध्ये जाणवतं की सत्संगती देखील ही आपल्या जीवनामध्ये किती काळ असावी हा देखील एक भगवत कृपेचाच भाग आहे. सत्संग हा भगवंताच्या कृपेने येतो यात काही शंका नाही, परंतु ती किती काळ यावी यामध्ये आपलं हे पूर्वसंचित ही भगवंताची कृपा या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. त्यामुळे आपण बघतो की चित्रकूटवरती या सर्व वनवासी मंडळींना जे सुख मिळालं, तिथं चित्रकूटावरती तपस्येला असलेल्या अनेक ऋषी मुनींना जे एवढं प्रदीर्घ सुख मिळालं. आपण अयोध्याकांडाच्या या चित्रकूट पर्वतावरील प्रसंगामध्ये बघितलं की ऋषी मुनी हे भिल्ल, कोळी, किरात मंडळी हे सर्वजण पहाटेपासून प्रभू रामचंद्रांच्या पर्णकुटीजवळ येऊन बसायचे. भरत भेटीमध्ये देखील प्रभू रामचंद्र हे सर्व ऋषी मुनींच्या मध्येच भगवत चर्चेमध्ये रममाण आहेत. त्यामुळे हाच सत्संगाश्रय चित्रकूटावरती सर्वांना प्रदीर्घ काळ मिळाला. परंतु या पंपा सरोवरामध्ये मात्र केवळ काही वेळ ही ऋषी मुनी देवता मंडळी येत आहेत आणि निघून जात आहेत. प्रश्न असा आहे की सत्संग हा वेळेवरती अवलंबून आहे का सत्संगतीमध्ये खऱ्या अर्थाने ते अमृत प्राशन केल्यानंतर आपलं काम होऊन जातं. सत्संगती ही वेळाच्या आधाने मोजायची
का सत्संगतीमधून नेमकं आपण काय साधलं आहे त्या आधाराने सत्संगती मोजायची. बघा, आपण आता इथून पुढे जेव्हा सुंदरकांडमध्ये जाऊ तेव्हा लंकिनी राक्षसिणीची गोष्ट आहे, जिथं हनुमंताने तिला एक जोरदार मुष्टी प्रहार केला. जी लंकिनी हनुमंताला म्हणतीये की मोही कहा चला निदरही, माझा निरादर करून तू कुठं निघालास, मोर आहार जहां लगी चोरा. अशा रीतीने ती हनुमंताला, जो अत्यंत छोटं रूप घेऊन लंकेमध्ये प्रवेश करत होता, त्याला थांबवायचा प्रयत्न करतेय. आणि मोर आहार जहां लगी चोरा असं म्हणताच हनुमंत आपलं रुद्र रूप प्रगट करतो आणि तिला एक जोरदार मुष्टीचा प्रहार करतो. रुधिर बमत धरणी ढनमनी. रक्ताची उलटी होऊन ती लंकिनी राक्षसीण जमिनीवरती खाली पडते, कशी बशी उठून उभी राहते. परंतु हा सत्संग केवळ या एका मुष्टी प्रहारापुरता झालाय, काही क्षणाचा झालाय. परंतु या क्षणाचा स्पर्श देखील तिच्या वृत्तीला संपूर्णपणे बदलून गेला. तात स्वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग, तूलन ताही सकल मिली जो सुख लव सत्संग. क्षणाचा सत्संग मिळाला आणि त्यातून लंकिनी राक्षसिणीला जीवन कृतार्थ करण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे सत्संग किती काळ असावा हे आपलं संचित ठरवतं. परंतु त्या सत्संगामधून जे अमृत प्राशन करायचं आहे ते मात्र आपला पुरुषार्थ ठरवतं. अनेकदा आपण हा कथा सप्ताह, तो कथा सप्ताह, यांचं श्रवण, त्यांचं श्रवण, आपले स्वतःचं काही वाचन इतकं करतो, परंतु त्यामधलं मर्म काही केल्या आपण आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवत नाही. त्यामुळे सत्संग हा काळाच्या आधाराने कदाचित काला कमी जास्त मिळेल, परंतु सत्संगामधून नेमकं मर्म आपल्या हाती घेऊन त्या आधाराने आचरण करणं, यामध्ये खरी भगवत कृपा, यामध्ये खरा साधन पुरुषार्थ सामावलेला आहे. पूज्य भाऊसाहेब केतकर जे केवळ श्री महाराजांचं दर्शन घेणं आणि त्यांचं हे रूप आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवणं, या पलीकडं इतर कुठल्याही साधनाचे कष्ट घेत नव्हते. वय पण असं होतं की त्या वयामध्ये त्यांच्याकडून कुठलं साधन घडवणार. एकदा श्री महाराजांनी सहज कुठेतरी त्यांची जाण्याची वेळ होती, तेव्हा भाऊसाहेबांना सांगितले की भाऊसाहेब, आपण हा नाद भागवत ग्रंथ मी आपल्यासमोर ठेवलेला आहे, त्याचं वाचन चालू करा, मी थोड्या वेळात जाऊन येतो. पूज्य भाऊसाहेबांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि महाराज गेले आणि लगेचच परत आले, अगदी 10-15 मिनिटात. बघतात तर काय, भाऊसाहेबांनी ग्रंथ पुन्हा बांधून ठेवला होता आणि निवांत बसले होते. महाराजांनी विचारलं, भाऊसाहेब इतक्या लवकर पोथी वाचून झाली? भाऊसाहेब म्हणाले, हो महाराज, मी वाचायला घेतली आपण सांगितल्याप्रमाणे, परंतु पहिल्याच पानावरती तिथं ओवी आली की सद्गुरू प्राप्त झाला म्हणजे सर्व काही मिळालं, त्याच्या आज्ञेचं पालन आपण करावं. मला वाटलं की एवढं मर्म माझ्यासाठी पुरेसं आहे, म्हणून मी पुढचं वाचण्याच्या भानगडीत पडलो नाही, माझ्यासाठी तेवढं पुरेसं ठरलं. बघा किती सुंदर बोध आहे की मर्म कसं आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावं. त्यामुळं सत्संगती म्हणजे मनोरंजन नाही, हे लक्षात घ्या. किंवा मी इतक्या वक्त्यांचं ऐकलेलं आहे, हा त्याच्यामधला अहंकार देखील आपण आपल्या जवळ ठेवण्याची गरज नाही. ज्याच्याकडून जे सूत्र आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे ते हृदयामध्ये घट्ट धरणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं, हे सत्संगतीचं खऱ्या अर्थाने फलश्रुतीचं फळ आपण आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावा. आणि त्यामुळे संतांना देखील भगवंताचं दर्शन झालं, त्याच्याशी सत्संग करायला मिळाला आणि बस त्यांना त्यांच्या जीवनाचं जे एक अत्यंत महत्वाचं सूत्र होतं ते प्राप्त होताच ते आपापल्या धामी निघून गेले. प्रभू रामचंद्र अत्यंत प्रसन्नतेने या पंपा सरोवराच्या कुशीत लक्ष्मणाशी संवाद करतायत.
लक्ष्मणाला देखील ते अनेक रसाळ कथा सांगत आहेत. बघा, बऱ्याचदा वक्त्याने काय बोलावं हे जसं श्रोत्यांच्या हातामध्ये असतं, त्याचप्रमाणे तिथं असलेल्या स्पंदनांमधून देखील वक्त्याचं बोलणं हे खुलत जातं बरं का. आता माझा तर काही फार जास्त अनुभव नाही. जे काही श्रींच्या कृपेने आजपर्यंत निरूपणांची सेवा करत आलो, त्यामध्ये मला देखील जे काही थोडंफार जाणवलं, त्याप्रमाणे एखाद्या सभेमध्ये वातावरणाची निर्मिती म्हणा, समोरच्या श्रोत्यांची असलेली रुची म्हणा, त्यांना परमार्थामधलं गुह्य जाणून घेताना त्यांची रोमांचित होत असलेली अवस्था म्हणा, या सगळ्यांच्या आधाराने मला देखील असे अनेक नवीन नवीन संकल्प, नवीन नवीन चिंतनाचे धागे, सूत्र बोलता बोलता सहज आठवू लागतात, सहजपणे ते प्रगट होऊ लागतात. आणि बऱ्याचदा नवे बहुतांश वेळेला मीच माझा श्रोता होऊन जातो की आपण काय सांगत आहोत, काय बोलत आहोत. प्रभू रामचंद्र देखील याच गुणधर्माचा इथं आनंद घेत आहेत, कारण या पंपा सरोवराची ही प्रकृती इतकी विलोभनीय आहे, इतकं सौंदर्य तिथं आहे, आणि त्यामध्ये असलेली या आत्मज्ञानी संताची ही स्पंदनं भगवंताला देखील विलक्षण या वाणीला बहार आणतीये. त्यामुळे कृपाळू श्रीरामजी अत्यंत प्रसन्नतेने लक्ष्मणाला रसाळ कथा सांगतायत, जे प्रभू रामचंद्र काही वेळापूर्वी लक्ष्मणाला सांगतायत की लक्ष्मणा, ही समस्त प्रकृती म्हणजे जणू काही कामदेवाचं सैन्य आहे. तेच प्रभू रामचंद्र या पंपा सरोवराच्या नजीक येताच त्यांचा हा असलेला सीताजींच्या विरह नाट्याचा त्यांना देखील विसर पडला आणि आपल्या मूळ सत्संग प्रवृत्तीमध्ये ते लक्ष्मणाशी भगवत चर्चा करतायत. प्रभू रामचंद्र अत्यंत विश्राम स्थितीमध्ये आहेत, अत्यंत आनंदित आहेत. त्यांच्या वाणीचा एक विलक्षण बहार या पंपा सरोवराच्या सर्व आसमंतामध्ये भरून गेलेला आहे. आणि असे प्रभू रामचंद्र खरं तर अत्यंत आनंदी आहेत. अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारचा आता क्लेश नाही. परंतु प्रभू रामचंद्रांच्या या जटा सुटलेली ही अवस्था, त्यांचं हे वनवासी रूप, एक तत्व त्यांना सतत पाहता पाहता मनामध्ये विचार करतंय की अरे, प्रत्यक्ष भगवंताला देखील किती अनंत कष्ट घ्यावे लागत आहेत, आणि या सर्व कष्टांच्या मागे जर कुठलं कारण असेल तर ते म्हणजे मी भगवंताला दिलेला शाप. त्या शापामुळे हा भगवंत अयोध्येचं हे सुखासीन आयुष्य सोडून वनामध्ये भटकत आहे, आणि अशा भटकंतीमध्ये आपल्या पत्नीचा विरह, ते दुःख देखील त्याला आता सहन करावं लागतंय. अरे अरे, अनवाणी पाय, हा जटांचा वाढलेला भार, हे सजल नेत्र, हे सर्व काही जणू काही आपल्या दिलेल्या शापाची पूर्तताच आपल्याला सांगत आहे. कोण विचार करतय असा? बिरहवंत भगवंत ही देखी, नारद मन भा सोच विशेषी. देवर्षी नारद असा मनामध्ये विचार करतायत की प्रभू रामचंद्र या पंपा सरोवराच्या नजीक तर आलेले आहेत, परंतु बाह्यांगाने मात्र अत्यंत दुःखी दिसत आहेत. मला असं वाटतं की आपण दिलेला शाप, की तुला देखील पत्नीचा विरह काय आहे, स्त्रीचा विरह काय आहे, याची जाणीव होईल, याची अनुभूती होईल, तेव्हाच तुला माझ्या मनातलं दुःख कळेल. आपण सर्व जाणकार श्रोते आहात, पहिल्यापासून रामायण अत्यंत मनापासून ऐकता, त्यामुळं आपल्याला या समस्त कथेचा पुन्हा विस्तार सांगायची गरज नाही. परंतु अनेक नवीन नवीन श्रोते या प्रवाहामध्ये मधल्या टप्प्यावरती जोडले गेले, त्यांच्यासाठी थोडक्यात हे कथानक परत एकदा सांगतो. बालकांडामध्ये महादेव पार्वतीला प्रभू रामचंद्रांच्या जन्माचे कारण 4 कथांच्या द्वारे सांगतात.
त्यामधली ही प्रथम कथा नारद शापाची. पार्वती मातेला मोठं आश्चर्य वाटतं की माझ्या सद्गुरूंनी, नारद मुनींनी भगवंताला शाप दिला, अशी काय घटना घडली. आणि त्यामुळे ती महादेवांना अगदी उत्साहाने विचारतीये की माझ्या सद्गुरूंनी, देवर्षी नारदांनी भगवंताला शाप दिला आणि त्या शापापोटी प्रभू रामचंद्रांना जन्म घ्यावा लागला, अशी काय घटना होती. तर घटना अशी घडली की एकदा देवर्षी नारद भगवंताचं भजन करत करत या पृथ्वीवरती विचरण करत असताना हिमालयामध्ये एका अत्यंत सुंदर, जसं हे पंपा सरोवर विहंगम स्थान आहे त्याच पद्धतीच्या एका सुंदर स्थानाजवळ आलेले आहेत. अत्यंत रमणीय असं स्थान, शेजारून गंगाजींचा प्रवाह वाहतोय, प्रकृती अत्यंत सुंदर आहे, गुहा अत्यंत रमणीय आहे आणि तिथं स्वाभाविक नारद मुनींचे डोळे भगवंताच्या स्मरणामध्ये मिटले जाऊ लागले. जे नारद दक्षाच्या शापामुळे एका स्थानी कधी थांबू शकत नव्हते, त्या देवर्षी नारदांची गती देखील या रमणीय स्थानामध्ये थांबली गेली. देवर्षी नारद भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न झाले, परंतु इथं मात्र स्वर्गातल्या इंद्रदेवतेला काळजी लागून राहिली की कदाचित नारद मुनी तपश्चर्येला बसत आहेत स्वर्गाचं पद प्राप्त करण्यासाठी. त्यांना देखील हे इंद्रपद प्राप्त करायची इच्छा दिसते आणि त्यामुळं इंद्रदेवता या नारद मुनींच्या या स्वाभाविक आनंदामध्ये विघ्न घालू इच्छित आहे. त्यासाठी त्याने आपला नेहमीचा रडीचा डाव, ज्याला म्हणता येईल, अशा आपला हुकमी एका कामदेवाला पाचारण केलं आणि म्हणाले, जा त्या नारद मुनींची काही करून समाधी भंग कर. ते तपाला बसलेले आहेत आणि त्यांना निश्चितपणे स्वर्ग पदाचं राज्य हवंय. कामदेवाने नारदांवरती येऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले, परंतु नारद मुनी भगवंताच्या स्मरणामध्ये असे काही मग्न झाले होते की त्यांना कल्पनाच नाही की कोणीतरी आपल्यावरती हल्ला करतंय. कामदेव शेवटी हारला, थकला, नारद मुनींच्या चरणांवरती जाऊन पडला आणि तेव्हा नारद मुनींना जाग आली आणि ते बघतायत तर काय, आपल्या चरणाशी प्रत्यक्ष कामदेव लोळण घेतोय. कामदेवता त्यांना म्हणाला की मी हारलो. महादेव शंकरानंतर केवळ आपण मला पराभूत केलं. आता खरं तर नारद मुनींना माहिती नाही की कामदेवाने आपल्यावरती हल्ला केलाय, परंतु जेव्हा कामदेवाने असं म्हटलं त्याच क्षणी अहंकाराने नारदांच्या मनामध्ये प्रवेश केला. म्हणजे कामापासून चुकले, परंतु या मदामध्ये मात्र अडकले. आणि हे एक प्रकारचं चक्र आहे. त्यावेळेला मी आपणास उदाहरण दिलं होतं की लहानपणी ते शास्त्रीय प्रयोग असायचे की एका तारेमधून 2 बॅटरीचे करंट प्रवाह वाहत असायचा आणि एक किल्ली त्या तारेला स्पर्श न करता एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे न्यावी लागायची आणि त्यामध्ये कुठेही जरी स्पर्श झाला की लगेच दिवे लागायचे. या षड्रिपूंमध्ये देखील कदाचित आपण एखाद्या विकारावरती विजय मिळवाल, परंतु तो विजय मिळवता मिळवता नकळतपणे आपण अहंकारामध्ये पडतो आणि हे क्रोधादी गोष्टी आपल्याला नकळत धरतात. याचे अत्यंत सुंदर चरित्र. नारद मुनींना अहंकार झाला, ते महादेवाकडे जाऊन सांगू लागले आपला पुरुषार्थ की मी कशा पद्धतीने कामदेवतेला हरवलं आणि आता या विश्वामध्ये केवळ तू एकटाच कामदेवतेला हरवणारा नाही महादेवा, हा नारदाने देखील कामदेवतेला हरवलंय. महादेवाने नारद मुनींकडे पाहिलं आणि त्यांना सांगितले की ज्या पद्धतीने तुम्ही मला हे सर्व काही सांगतात तसं विष्णूला सांगू नका. नारदांच्या मनामध्ये पुन्हा संशय भरला की कदाचित महादेवांना आपल्याबद्दल मत्सर वाटतोय, कारण हे स्थान केवळ आपलं आहे, इथं आता नारदांचं नाव जोडलं जाणार, त्यामुळं कदाचित ते आपल्याला सांगतायत की तुम्ही विष्णू देवतेच्या समोर असं सांगू नका. देवर्षी नारद फक्त वरवर हो म्हणाले, परंतु ते वैकुंठामध्ये गेले. त्याच अहंकारी भावनेने त्यांनी विष्णू देवतेला आपलं हे सर्व पुरुषार्थाचं वर्णन अगदी रसभरीत करून सांगितलं. विष्णू देवता मनामध्ये विचार करतो की माझा परम शिष्य
त्याच्यामध्ये कुठेतरी अहंकाराचे तण मला दिसतायत, ते मला आत्ता वेळीच उपटून टाकले पाहिजेत. नारदजी वैकुंठापासून पुन्हा भूलोकाकडे जात असताना विष्णू देवताने आपल्या निजमायेच्या आधाराने एका सुंदर नगराची रचना केली, ज्या नगराला नारद मुनींनी कधी पाहिलंच नव्हतं. ते देखील आश्चर्यचकित झाले, अरे इतक्या वेळा वैकुंठाला आलो, परंतु परतीच्या मार्गावरती हे नगर कधी झालेलं पाहिलं नाही, चला बघूयात. ते भगवंताने आपल्या निजशक्तीने अर्थात मायेच्या आधाराने निर्माण केलेलं नगर होतं. त्याचा राजा होता शीलनिधी आणि त्याची मुलगी होती विश्वमोहिनी. या विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे असं नगरामध्ये जाताच कळताच नारद मुनींनी राजा शीलनिधीची भेट घेतली. शीलनिधींनी देवर्षी नारदांचं आगमन हा शुभशकुन समजून आपल्या कन्येला पाचारण केलं आणि सांगितलं की माझ्या कन्येला आशीर्वाद द्या, तिचं भविष्य सांगा की जेणेकरून तिला चांगला वर मिळेल. आणि इथं ज्या कामदेवाला हरवल्याच्या पुरुषार्थामध्ये नारद मुनी फिरत होते, जेव्हा त्यांनी त्या विश्वमोहिनीला पाहिलं, त्यावेळेला वर संशोधनासाठी त्यांना आपल्यापेक्षा दुसरा कोणी वर या जगामध्ये नाहीच, अशी त्यांची मनाची अवस्था झाली. ज्याला म्हणतो ना आपण लव्ह ॲट फर्स्ट साईट, तशी ही अवस्था. संध्याकाळी नारद मुनींना निवासाची सोय केलेली. नारद मुनी मनातल्या मनात विचार करतात की उद्या हिचं स्वयंवर, आपल्याला जर हिने वरमाळा घालावी असं वाटत असेल तर आपल्याला विष्णूने त्याचं रूप दिलं पाहिजे, तरच ही सुंदरी आपल्या गळ्यामध्ये वरमाळा घालेल. मग काय, तिथूनच भगवंताचं भजन चालू केलं. विष्णू देवता प्रगटले, त्यांनी सांगितलं की मला तुमचं रूप द्या उद्याच्या स्वयंवरासाठी. विष्णू देवता म्हणाले की ज्यामध्ये तुझं हित आहे तेच मी करीन. आणि विष्णू देवताने त्यांना वानराचं रूप दिलं, एका माकडाचं रूप दिलं, आणि ते रूप केवळ या विश्वमोहिनीला दिसत होतं, बाकी इतर कोणालाच नाही. स्वयंवर प्रसंगामध्ये जेव्हा विश्वमोहिनी वरमाळा घेऊन आत आली, नारद मुनी तिच्याकडे उठून उभे राहून सिंहासनावरती बसून आपली मान वरती करून तिचं लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु ज्या क्षणी तिने एका नजरेच्या कोपऱ्यातून या वानर रूपाला पाहिलं, त्याची ही चळवळ पाहिली, त्या क्षणी ती घाबरून त्या दिशेला फिरकली देखील नाही. आणि तिथंच प्रत्यक्ष भगवंत राजकुमाराच्या रूपामध्ये आले होते. त्यांच्या गळ्यामध्ये विश्वमोहिनीने वरमाळा घातली. नारदजींच्या कामदेवतेला हरवण्याच्या पुरुषार्थामध्ये आता या मदाच्या मुळे क्रोधाची निर्मिती झाली. क्रोधाने त्यांचं अंग जळू लागलं. तिथं महादेवाचे 2 गण आले होते. त्यांनी सांगितलं की आपलं रूप तर बघा, म्हणून शेजारच्या सरोवरामध्ये त्यांना रूप पाहायला लावलं. आणि त्या पाण्यामध्ये डोकावून पाहिलं असता त्यांना लक्षात आलं की आपल्याला वानर केलेलं आहे. विष्णू देवतेशी अत्यंत रागावून संतापून भांडण करण्यासाठी ते वैकुंठाच्या दिशेने निघाले. तर बघतायत काय, समोरून प्रत्यक्ष भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि ही मूळ मायेची असलेली कन्या विश्वमोहिनीला घेऊन नारदाच्या सन्मुख येतात. नारदांवरती मायेचा पूर्ण प्रभाव आहे आणि त्या मायेच्या प्रभावाखाली भगवंताशी संतापून नारद मुनी विष्णू भगवंताला शाप देतात की तू अत्यंत कपटी आहेस, भल्या भल्यांना तू फसवलेला आहेस, परंतु तू आज चांगला माझ्याशी हा फसवणुकीचा डाव मांडून सापडला गेलास. मी तुला आता असा शाप देतो की ज्याच्या आधाराने तुला स्त्रीचा विरह काय असतो ते कळेल. तुला देखील तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल एका अवतारामध्ये. आणि त्यावेळेला तुझ्या मदतीसाठी ज्याप्रमाणे तू मला वानर केलं, ती वानरच तुझ्या उपयोगाला येतील. भगवान विष्णू केवळ थँक्यू म्हणाले असतील. अरे मला तरी चरित्र पाहिजे ना या भूलोकावरती जाऊन करण्यासाठी. बरं झालं तुझ्यासारख्या अधिकारी संताने हा शाप दिला, म्हणजे तो निश्चित पूर्ण होईल. आणि भगवंताच्या या जन्माच्या मागचं हे एक कारण की नारदांचा शाप भगवंताने स्वीकारला आणि त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी म्हणून त्यांनी
या भूलोकावरती जन्म घेतला. बघा, सहज त्या महादेवाच्या गणांनी नारदांना सांगितलं की आपलं एकदा मुखाचं तर अवलोकन करा, म्हणून ज्या सरोवरामध्ये त्यांना मुख दाखवलं तिथं नारदांना आपलं मूळ रूप न दिसता आपलं वानर रूप दिसलं. आणि आता या चित्त शुद्ध झालेल्या या आत्मज्ञानी संत रूपी पंपा सरोवरामध्ये या नितळ शुद्ध रूपामध्ये आपल्या स्वरूप दर्शनासाठी म्हणून नारद मुनींचं आगमन भगवंताच्या निकट झालेलं आहे. तोच आरसा, ज्याप्रमाणे श्री महाराज म्हणतात की माझं कार्य काय तर केवळ आरशावरची धूळ साफ करणं. एका आरशामध्ये देवर्षी नारदांना आपलं रूप वानर दिसलं आणि आता धूळ साफ झालेल्या या चित्तशुद्ध रूपी सरोवरामध्ये देवर्षी नारदांना भगवंताच्या कृपेने आपल्या स्वरूपाचं दर्शन घडणार आहे. मनामध्ये नारदांच्या देखील एक वैषम्य आहे की आपण भगवंताला शाप दिला. भगवंत जो आपल्यासाठी आपलं सर्वस्व आहे, आपल्या आराध्याला आपण एवढे कष्ट सहन करायला लावले. आणि त्यामुळे ते विचार करतायत की आता जाऊन भगवंताच्या चरणी आपण क्षमा याचना करावी की आता खूप भोगलं बाबा, बस, नको प्रभू, नको. माझे शब्द हे तुमच्याच मायेच्या शक्तीच्या अधीन असताना बाहेर पडले होते. या बालकाला आपण क्षमा करा. माझ्या वचनांच्या आधाराने स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. नारद मुनी मनामध्ये विचार करतायत की आत्ताच आपण जाऊन प्रभू रामचंद्रांना भेटावं. पुन्हा आता अशी संधी मिळेल न मिळेल. भगवंत देखील अत्यंत प्रसन्न आहेत. पंपा सरोवरासारखं रमणीय ठिकाण आहे, एकांत आहे. आपण तिथं जाऊन आपल्या झालेल्या या कृतीची क्षमा याचना करावी. असा विचार करून नारदजी हातामध्ये वीणा घेऊन जिथं प्रभू रामचंद्र सुखाने बसले होते, लक्ष्मणाशी भगवत चर्चा करत होते, अशा या सुंदर ठिकाणी नारदजी रामचरित्राचं गायन करत येत आहेत. आणि कसं करतायत? गावत रामचरित मृदू बानी, प्रेम सहित बहु भांती बखानी. बघा, देवर्षी नारदांच्याकडून हा शिकायचा एक अत्यंत सुंदर गुण आहे की भगवंताचं चरित्र ते गातायत. ते कोणासाठी? स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, भाषा निबंध मती मंजुल मात नोती. गोस्वामीजींनी सुरुवातीला सांगितलं, मी हे रामचरित मानस गातोय, माझ्या स्वानंदासाठी गातोय. देवर्षी नारद रामचरित्र गातायत, भगवंताचं नाम संकीर्तन करतायत. कोणासाठी? आपल्या आनंदासाठी. सज्जनो, आपल्या साधनेला, आपल्या या संकीर्तनाला देखील केवळ एकच परिमाण पाहिजे, आपल्या स्वांत सुखासाठी. जगाला बदलायची धडपड नको, कोणाला प्रभावित करायची धडपड नको. करायचंच असेल तर केवळ आपल्या अंतरंगाच्या सुखाशी हा चाललेला एक सुंदर संवाद म्हणजे भगवत कीर्तन आहे, म्हणजे भगवंताची कथा आहे. असे नारद मुनी प्रभू रामचंद्रांच्या जवळ रामचरित्र गात गात अत्यानंदाने येतात आणि भगवंताच्या जवळ येताच दुरूनच भगवंताला दंडवत प्रणाम करू लागतात की हे प्रभो, क्षमा क्षमा क्षमा. न जाणे त्या दिवशी माझ्या मतीला काय झालं. अर्थातच आपल्या या सर्व मायेचा प्रभाव होता आणि मी काय बोलून बसलो प्रभू. आपला मी अपराधी आहे, मला आपण क्षमा करा. अशा भावनेने देवर्षी नारद प्रभू रामचंद्रांना नमस्कार करतायत. आणि नारद मुनींचं आगमन होताच प्रभू रामचंद्र त्या भगवत चर्चेमधून उठतायत आणि नारद मुनींना आपल्या दोन्ही हातांनी उचलून आपल्या हृदयाशी लावतायत. आणि थोडं थोडकं नाही, बराच काळपर्यंत प्रभू रामचंद्र नारद मुनींना आपल्या हृदयाशी लावतायत. आपला हा सद्भक्त, किंबहुना आपल्या या भूलोकावरील अवतारासाठी म्हणून हा निमित्त झालेला आपला सद्भक्त, आणि तरी देखील मनामध्ये ग्लानी घेऊन आहे
की भगवंताला आपण शाप दिला आणि त्यामुळे भगवंताला एवढे कष्ट सहन करावे लागतात. नाही नारदा, नाही देवर्षी, शांत व्हा, शांत व्हा. आपली यामध्ये काही चूक नाही आणि मी माझ्या मूळ स्वरूपामध्येच आहे. हे केवळ माझं बाह्यांगाने चाललेलं हे सुंदर चरित्र आहे. हाच हा मौनामधला संवाद प्रभू रामचंद्र स्पर्शाच्या आधाराने नारदांना सांगतायत. नारद मुनी भगवत चर्चा, भगवत संकीर्तन, भगवंताचं गायन कोमल मृदुवाणीनी करतायत आणि प्रभू रामचंद्र नारदांना आपल्या मिठीमध्ये घेऊन केवळ स्पर्शाच्या आधाराने त्यांची समजूत काढतायत, त्यांच्याशी संवाद करतायत. बराच काळ असा गेला. प्रभू रामचंद्रांनी नारदजींना आपल्या अगदी शेजारी बसवून घेतलं. ज्या त्या नारद शाप कथा प्रसंगामध्ये भगवान विष्णू अत्यंत रुक्ष चेहऱ्याने नारदांच्याकडे पाहत म्हणाले होते की केवळ तुमचं नाम संकीर्तन करता करता जीवाचे कामादी विकार जळून जातात. त्यामध्ये काय विशेष आहे की आपण कामदेवतेला हरवलं. अशा नारद मुनींच्या मधल्या अहंकाराच्या तणांमुळं भगवान विष्णूने देखील रुक्षतेने ज्या नारदांशी त्यावेळेला संवाद साधला होता, तेच प्रभू रामचंद्र आज नारदांच्या मनामध्ये असलेला हा स्वाभाविक आनंद, त्यांच्या या स्वाभाविक स्वरूपामध्ये असलेली त्यांची ही अवस्था पाहतायत आणि त्यांना आपल्या शेजारी बसवतायत. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते त्याप्रमाणे मी आणि माझा सद्गुरू आम्ही दोघंही एकाच कमलदलाच्या पत्रामध्ये विसावलो आहोत. अर्थातच दोघंही जण आता त्या एकरूपतेच्या अवस्थेमध्ये जगत आहोत. नारद मुनी देखील आज ही मायाविरहित अवस्था जगतायत आणि त्यामुळे भगवंताने त्यांना आपल्या शेजारी स्थान दिलं. लक्ष्मणाला देखील त्यांनी नारद मुनींच्या चरणांची पूजा करायला सांगितली. नारदांच्या चरणांवरती लक्ष्मणजी अत्यंत विनयाने नतमस्तक झाले आणि मग नाना विधी बिनती करी प्रभू प्रसन्न जिय जानी, नारद बोले बचन तब जोरी सरोरुह पानी. आणि मग नारदजी प्रभू रामचंद्रांशी हा संवाद करण्याची योग्य वेळ आहे हे जाणून, प्रभू रामचंद्र मनामध्ये प्रसन्न आहेत हे समजून, आपल्या करकमलांना जोडून नारदजी प्रभू रामचंद्रांशी आता संवाद करणार आहेत. सज्जनो, पंपा सरोवराच्या या अत्यंत सुंदर विहंगम प्रकृतीच्या किनाऱ्यावरती एक सुंदर भगवत चर्चा प्रभू रामचंद्र आणि नारदाच्या मध्ये होणार आहे. त्याचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा विभागापासून करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.